नमो भगवते वासुदेवाय. तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला 5वा स्कंद. 5व्या स्कंदातील अध्याय प्रथम अध्यायामध्ये आपण प्रियव्रत चरित्र पाहणार आहोत. परीक्षिताने विचारले, मुनिवर्य, महाराज प्रियव्रत भगवत भक्त असून आत्माराम होता. ज्यात गुंतल्यामुळे मनुष्याला आपल्या स्वरूपाची विस्मृती होते आणि तो कर्मबंधनाने बांधला जातो. त्या गृहस्थाश्रमात ते कसा रमला हे प्रिय विप्रवर अशा निसंग महापुरुषांचा गृहस्थ आश्रमाविषयी असा आग्रह असणे मुळीच योग्य वाटत नाही. हे विप्रश्रेष्ठ, ज्यांचे चित्त पुण्य कीर्ती श्रीहरींच्या चरणांच्या शीतल छायेच्या आश्रयामुळे शांत झाले आहे, अशा महापुरुषांची कुटुंबियाविषयी खरे म्हणजे आसक्ती असत नाही. ब्राह्मण महाराज प्रियव्रताने स्त्री, घर आणि पुत्र इत्यादींमध्ये आसक्त राहून सुद्धा कोणत्या प्रकारे सिद्धी प्राप्त करून घेतली आणि कशामुळे त्याची भगवान श्रीकृष्णामध्ये अविचल भक्ती निर्माण झाली, याविषयी मला मोठा संशय आहे. श्री शुकाचार्य म्हणाले, राजन, तुझे म्हणणे अगदी योग्य आहे. ज्यांचे चित्त पवित्र कीर्ती श्रीहरींच्या चरणकमल मकरंदाच्या रसामध्ये डुंबत असते, ते कोणत्याही विघ्नामुळे अडथळा आला तरी भगवत भक्त परमहंसांना प्रिय भगवंतांना कथा श्रवणरूपी कल्याणमय मार्ग सहसा सोडित नाही. राजन, राजकुमार प्रियव्रत मोठा भगवत भक्त होता. श्री नारदांच्या चरणांची सेवा केल्यामुळे त्याला सहजच परमार्थ तत्वाचा बोध आला होता. तो ब्रह्मनाची दीक्षा घेणार होता, परंतु त्याचे वडील स्वयंभू म्हणून पृथ्वी पालन करण्यासाठी शास्त्रात सांगितलेल्या सर्व श्रेष्ठ गुणांनी तो संपन्न आहे असे पाहून त्याला राज्य चालवण्याची आज्ञा केली. परंतु प्रियव्रताने अखंड समाधी योगाने आपली सर्व इंद्रिय आणि क्रिया भगवान वासुदेवांच्या चरणी समर्पण केल्या होत्या. जरी पित्याच्या आज्ञेचे उल्लंघन करणे उचित नव्हते, तरी राज्य करताना आपले आत्मस्वरूप मिथ्या प्रपंचानेही आच्छादित होऊन जाईल या विचाराने राज्यपद स्वीकारण्यात त्याला रस वाटत नाही. तेव्हा मनात नेहमी या गुणमय प्रपंचाच्या वाढीचाच विचार आणि करणारे आणि त्याच्यामुळेच सर्व जगाचे मनोगत जाणणारे आदिदेव स्वयंभू भगवान ब्रह्मदेव, चारी वेद आणि मरीची इत्यादी आपल्या पार्षदांना बरोबर घेऊन सत्यलोकातून खाली उतरले. आकाशात ठिकठिकाणी विमानांत बसलेले इंद्रादी मुख्य देव त्यांचे पूजन करीत होते. तसेच सिद्ध, गंधर्व, साध्य, चारण आणि मुनिजन यांचे समूह त्यांची स्तुती करीत होते. अशा प्रकारे ठिकठिकाणी आदर सत्कार स्वीकारीत ते चंद्राप्रमाणे गंधमादक पर्वताची खिंड प्रकाशित करीत प्रियव्रताजवळ येऊन पोहोचले. हंस हे वाहन पाहून देवर्षी नारद आपले प्रिय भगवान ब्रह्मदेव आलेले आहेत हे जाणून स्वयंभू मनू आणि प्रियव्रतासह ताबडतोब उठून उभे राहिले आणि त्या सर्वांनी हात जोडून त्यांना नमस्कार केला. हे परीक्षिता, नारदांनी त्यांची पूजा केली आणि गोड शब्दांनी त्यांचे गुण, अवतार आणि मोठमोठे विजय यांचे वर्णन केले. तेव्हा आदिपुरुष भगवान ब्रह्मदेवांनी प्रियव्रताकडे मंद हास्ययुक्त दयार्द्र दृष्टीने पाहिले व म्हटले. श्री ब्रह्मदेव म्हणाले, पुत्रा, मी तुला सत्य सिद्धांत सांगतो. तो एक अनाकलनीय लीला करणाऱ्या श्रीहरींच्या बाबतीत तो कोणत्याही प्रकारे दोषदृष्टीने पाहू नकोस. मी महादेव, तुझे पिता स्वयंभू मनू आणि तुझे गुरु हे महर्षी नारद सुद्धा त्यांच्या अधीन राहून त्यांच्याच आज्ञेचे पालन करतात. त्यांची इच्छा कोणीही देहधारी तप, विद्या, योगबल, बुद्धिबल. ब्रह्मदेव म्हणाले, पुत्रा, मी तुला सत्य सिद्धांत सांगतो. तो एक अनाकलनीय लीला करणाऱ्या श्रीहरींच्या बाबतीत तू कोणत्याही प्रकारे दोषदृष्टीने पाहू नकोस. मी महादेव, तुझे पिता स्वयंभू मनू आणि तुझे गुरु हे महर्षी नारद सुद्धा त्यांच्या अधीन राहून त्यांच्याच आज्ञेचे पालन करतात. त्यांची इच्छा कोणीही देहधारी तप, विद्या, बल, योगबल, बुद्धिबल, अर्थशक्ती, धर्मशक्ती यांच्या जोरावर स्वतः किंवा कोण्या दुसऱ्याच्या साह्याने टाळू शकत नाही. सर्व जीवांना त्याच अव्यक्त ईश्वराने दिलेले शरीर जन्म, मरण, शोक, मोह, भय आणि दुःख
सुख दुःखांचा भोग घेण्यासाठी तसेच कर्म करण्यासाठी नेहमी धारण करावे लागते. वत्सा, ज्याप्रमाणे नाकात वेसन घातलेला पशु मनुष्यांनी लादलेले ओझे वाहतो, त्याचप्रमाणे परमात्म्याच्या वेदवाणी रूप दोरीने गुण व कर्म यात जखडलेले आम्ही सर्वजण त्यांच्याच इच्छेनुसार कर्मांनी त्यांची पूजा करीत राहतो. आमचे गुण आणि कर्म यानुसार प्रभूंनी आम्हाला ज्या योनीमध्ये जन्माला घातले आहे तिचा स्वीकार करून ते जसे आम्हाला ठेवतील त्यानुसार आम्ही सुख किंवा दुःख भोगीत राहतो. जसे एखाद्या आंधळ्याला डोळसाचे अनुकरण करावे लागते तसे आम्हाला त्यांच्या इच्छेनुसार करावे लागते. जसे मनुष्याला जाग आल्यावरही त्याला स्वप्नात अनुभवलेल्या पदार्थांचे स्मरण होते, तसेच मुक्त पुरुष सुद्धा प्रारब्धाचा भोग भोगीत भगवंताच्या इच्छेनुसार आपले शरीर धारण करतोच. पण या अवस्थेत मी पण नसल्यामुळे विषय वासनांच्या ज्या संस्कारामुळे दुसरा जन्म होतो तो जन्म त्याला येत नाही. जो पुरुष इंद्रियांच्या अधीन असतो तो जंगलातून भ्रमण करीत राहिला तरी त्याला जन्ममरणाचे भय असतेच, कारण न जिंकलेले मन आणि इंद्रियरूपी 6 शत्रू त्याचा पिच्छा सोडित नाहीत. जो बुद्धिमान पुरुष इंद्रियांना जिंकून आपल्या आत्म्यातच रममान होतो त्याचा गृहस्थ आश्रम सुद्धा त्याचे काहीही बिघडू शकत नाही. ज्याला या 6 शत्रूंना जिंकण्याची इच्छा असेल त्याने अगोदर घरात राहूनच त्यांना वश करण्याचा प्रयत्न करावा. किल्ल्यात सुरक्षित राहून युद्ध करणारा राजा आपल्या प्रबळ शत्रूंना जिंकतो आणि जेव्हा या शत्रूंचे सामर्थ्य अत्यंत क्षीण होते तेव्हा तो शहाणा राजा स्वतःच्या इच्छेनुसार वागू शकतो. श्री भगवंताच्या चरणकमलांच्या कळ्यारूप किल्ल्यात राहून जरी तू या 6 शत्रूंना जिंकले आहेस तरी सुद्धा प्रथम त्या पुराणपुरुषांनी दिलेल्या भोगांचा उपभोग घे आणि नंतर निसंग होऊन आपल्या आत्मस्वरूपात स्थिर हो. श्री शुकाचार्य म्हणतात, त्रैलोक्याचे गुरु ब्रह्मदेव जेव्हा असे म्हणाले तेव्हा स्वतःचे लहानपण लक्षात घेऊन परमभागवत प्रियव्रताने नम्रपणे मस्तक झुकवले आणि जशी आज्ञा असे म्हणून मोठ्या आदराने त्यांची आज्ञा शिरसावंद मानली. तेव्हा स्वयंभू म्हणून प्रसन्न मनाने भगवान ब्रह्मदेवांची शास्त्रोक्त पूजा केली. नंतर ब्रह्मदेव मन आणि वाणींचा विषय नसलेल्या आपला आश्रय आणि सर्व व्यवहारांच्या पलीकडील अशा परब्रह्माचे चिंतन करीत आपल्या लोकी गेले. त्यावेळी प्रियव्रत आणि नारद सरळ मनाने त्यांच्याकडे पाहत राहिले होते. ब्रह्मदेवाच्या कृपेने अशा रीतीने आपले मनोरथ पूर्ण झाल्यानंतर म्हणून देवर्षी नारदांच्या आज्ञेनुसार संपूर्ण पृथ्वीच्या रक्षणाचा भार प्रियव्रतावर सोपविला आणि तो विषयरूपी विषारी जलाने भरलेल्या गृहस्थाश्रमरूपी दुस्तर जलाशयातील भोगेच्छेपासून परावृत्त झाले. भगवंताच्या इच्छेने आता पृथ्वीपती महाराज प्रियव्रत राज्य करू लागला, जे संपूर्ण जगाला बंधनातून सोडविण्यास समर्थ आहेत. त्या आदिपुरुष भगवंतांच्या चरण युगुलांचे समर्थ आहेत. युगुलांचे निरंतर ध्यान करीत राहिल्याने जरी त्यांचे रागद्वेषादी सर्व मळ नष्ट झाले होते आणि हृदय अत्यंत शुद्ध झाले होते तरी सुद्धा ज्येष्ठांचा मान राखण्यासाठी तो पृथ्वीचे राज्य करू लागला. त्यानंतर त्याने विश्वकर्मा प्रजापतींची कन्या बर्हिष्मतीशी विवाह केला. तिच्यापासून त्याला 10 पुत्र झाले. ते सर्वजण त्याच्याप्रमाणे शीलवान, गुणी, कर्मनिष्ठ, रूपवान आणि पराक्रमी होते. त्याला सर्वात लहान ऊर्ज्वस्वती नावाची एक कन्याही झाली. अग्निग्र, इद्मजिन्ह, यज्ञबाहू, महावीर, हिरण्यरेता, घृतपृष्ठ, श्रवण, मेधातिथी, वितिहोत्र आणि कवी अशी त्या पुत्रांची नावे होती. ही सर्व नावे अग्नींची आहेत. त्यापैकी कवी, महावीर आणि श्रवण हे तिघे नैष्ठिक ब्रह्मचारी झाले. लहानपणापासूनच आत्मविद्येचा अभ्यास करीत त्यांनी शेवटी संन्यासाश्रम स्वीकारला. या निवृत्तीपरायण महर्षींनी संन्यासाश्रमात राहून सुद्धा सर्व जीवांचे अधिष्ठान आणि संसार बंधनाला भ्यालेल्या लोकांना आश्रय देणाऱ्या भगवान वासुदेवांच्या चरणारविंदाचे निरंतर चिंतन केले. त्यामुळे प्राप्त झालेल्या अखंड आणि श्रेष्ठ भक्तियोगामुळे त्यांचे अंतःकरण पूर्ण शुद्ध झाले व त्याच
श्री भगवंतांचा आविर्भाव झाला, तेव्हा देहादी उपाधींची निवृत्ती झाल्याने त्यांचा आत्मा सर्व जीवांच्या आत्मभूत अंतरात्म्यामध्ये एकरूप झाला. प्रियव्रताच्या दुसऱ्या पत्नीलाही उत्तम, तामस आणि रेवत असे 3 पुत्र झाले. ते आपापल्या नावांच्या मन्वंतरांचे अधिपती झाले. अशा प्रकारे कवी इत्यादी 3 पुत्र निवृत्तीपरायण झाल्यानंतर महात्म्या राजा प्रियव्रताने 11 अर्बुद वर्षपर्यंत पृथ्वीवर शासन केले. ज्या वेळी तो आपल्या अप्रतिबंध पराक्रमयुक्त हातांनी धनुष्याची दोरी ओढून टंकार करी, त्यावेळी भयभीत होऊन सर्व धर्मद्रोही लोक परागंदा होत प्राणप्रिय बर्हिष्मतीच्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या आनंददायी स्त्रीसुलभ हावभाव, लाजरे मंद हास्ययुक्त कटाक्ष आणि मनोहर क्रीडा इत्यादींमुळे प्रियव्रत जणू विवेकहीन आत्मविस्मृती झालेल्या माणसाप्रमाणे सर्व भोग भोगू लागला. एकदा त्याने पाहिले की भगवान सूर्य सुमेरू पर्वताची प्रदक्षिणा करीत असता पृथ्वीचा अर्धाच भाग प्रकाशात राहतो आणि अर्ध्या भागात अंधार असतो. तेव्हा त्याला हे आवडले नाही. तेव्हा भगवंताच्या उपासनेमुळे अलौकिक प्रभावशाली अशा त्याने मी रात्रीचा सुद्धा दिवस करीन असे ठरवून सूर्याप्रमाणेच वेगवान व तेजस्वी रथात बसून दुसरा जणू सूर्यच अशा रीतीने सूर्याच्या पाठोपाठ पृथ्वीच्या 7 प्रदक्षिणा केला. त्यावेळी त्याच्या रथाच्या चाकांनी जे खड्डे पडले तेच 7 समुद्र झाले. त्यापासून 7 द्वीपे बनली. त्यांची क्रमश नावे जंबू, प्लक्ष, शाल्मली, कुश, क्रौंच, शाक आणि पुष्कर अशी आहेत. त्यामध्ये पहिल्यापेक्षा नंतरच्या द्वीपांचा विस्तार दुप्पट आहे आणि ही समुद्राच्या बाहेरच्या भागात पृथ्वीच्या 4 बाजूंना पसरलेली आहेत. हे 7 समुद्र क्रमश खारे पाणी, उसाचा रस, मदिरा, तूप, दूध, ताक आणि गोड्या पाण्याने भरलेले आहेत. हे 7ही समुद्र बोटांच्या खंदकाप्रमाणे आहेत आणि विस्ताराच्या बाबतीत आपल्या आतील द्वीपाच्या बरोबरीचे आहेत. त्यापैकी एकेका समुद्राने क्रमश वेगवेगळ्या 7 द्वीपांना बाहेरून वेढलेले आहे. बर्हिष्मतीपती महाराज प्रियव्रताने आपल्याला अनुकूल असलेले आपले पुत्र अग्निध्र, इद्मजिन्ह, यज्ञबाहू, हिरण्यरेता, घृतपृष्ठ, मेधातिथी आणि वितिहोत्र या एकेकांना क्रमश वरील एकेका द्वीपांचा राजा बनविले. त्याने आपली कन्या ऊर्ज्वस्वती हिचा विवाह शुकाचार्याशी करून दिला. तिच्यापासून शुक्रकन्या देवयानीचा जन्म झाला. राजन ज्यांनी भगवच्चरणारविंदाच्या धुळीच्या प्रभावाने शरीराच्या तहान, भूक, शोक, मोह आणि म्हातारपण, मृत्यू या 6 विकारांचा किंवा मनासहित 6 इंद्रियांना जिंकले आहे, त्या भगवत भक्तांचा असा पुरुषार्थ दिसणे ही काही आश्चर्याची गोष्ट नाही. कारण बहिष्कृत पुरुषसुद्धा भगवंताच्या नावाचा फक्त एक वेळ उच्चार केल्याने तत्काळ संसार बंधनातून मुक्त होतो. अशा प्रकारे अतुलनीय बल पराक्रमाने युक्त असूनही महाराज प्रियव्रत एकदा देवर्षी नारदांच्या चरणांना शरण जाऊनही पुन्हा दैववशात प्राप्त झालेल्या प्रपंचात गुंतल्याने कष्टी झाला आणि मनोमन विरक्त होऊन म्हणू लागला, अरे रे, फार वाईट झाले. माझ्या इंद्रियांनी मला या अविद्याजनित विषम विषयरूप अंधाऱ्या विहिरीत ढकलले आहे. बस, पुरे झाले हे. मी तर पत्नीच्या हातातील खेळणे बनलो आहे. माझा धिक्कार असो. असे म्हणून त्याने स्वतःलाच दोष दिला. परम आराध्य श्रीहरींच्या कृपेने त्याची विवेक शक्ती जागृत झाली. त्याने ही पृथ्वी आपल्याला अनुकूल असणाऱ्या पुत्रांना वाटून दिली आणि जिच्याबरोबर त्यांनी निरनिराळे भोग भोगले होते त्या आपल्या राणीला साम्राज्य लक्ष्मीसह मृतदेहाप्रमाणे सोडून दिले आणि हृदयात वैराग्य धारण करून भगवंताच्या लीलांचे चिंतन करीत त्या
प्रभावाने श्री नारदांनी सांगितलेल्या उपदेशाप्रमाणे पुन्हा मार्गक्रमण सुरू केले. प्रियव्रताविषयी खालील लोकोक्ती प्रसिद्ध आहे. राजा प्रियव्रताने जी कर्मे केली ती सर्व शक्तिमान ईश्वराशिवाय दुसरा कोणी करू शकेल. त्याने रात्रीचा अंधार नाहीसा करण्याचा प्रयत्न करीत आपल्या रथाच्या चाकांनी बनलेल्या खड्ड्यापासून 7 समुद्र बनविले. प्राण्यांच्या सोयीनुसार द्वीपांच्या द्वारा पृथ्वीचे विभाग केले आणि प्रत्येक द्वीपांमध्ये वेगवेगळ्या नद्या, पर्वत आणि वन इत्यादींनी त्यांच्या सीमा निश्चित केल्या. तो भगवत भक्तांचा भक्त होता. त्याने पाताळलोक, देवलोक, मृत्यूलोक तसेच कर्म आणि योग शक्तीने प्राप्त झालेले ऐश्वर्य नरकतुल्य मानले. अध्याय 1 समाप्त.